आयब्रो करून आले. माझा आयब्रो बघा दुखतंय ना असं. मला ना आयब्रो करायला ना खूप कंटाळा येतो. म्हणजे माझ्यासाठी ते नाही कसं काम आहे ना की यार जाऊ दे करायला लागतं कारण वाढतायत ना इकडे, सो मला करावं लागतं ते. एकदा केली मस्त मी आळू वड्या भाजायला ठेवल्यात, इकडे कापल्यात कोथिंबीर आणि इकडे मी डाळची तयारी करते. वाव, आजचं जेवण खूप छान आहे. आणि ते मी जस्ट मी पूजा केली आहे. आमच्या घरात आवाज बघा किती आहे, टीव्हीचा आवाज, त्या मोबाईलचा आवाज, सगळे आवाज घेऊन बस असा वैताग येतो ना. आणि मी आता बघा मी जसं तुम्हाला दाखवलं इकडे आळू वडी आणि इकडे डाळ आणि त्याची तयारी करते. आज आहे मंगळवार, आज घरामध्ये आरती सुद्धा होते. आरती मीन्स असंच गणपती बाप्पाची आरती. आणि काय नाही, जस्ट पूजा केली, थोड्या वेळाने आरती करेल. आता डाळनी ते पटापट टाकते आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. इकडे सगळं झालं आहे आणि आता मी इकडे चाय गरम करते, जरा आवरते फटाफट. आता इकडे आळू वडी आणि ते सगळं जेवण झालं आहे. आरती पण झाली. हे माझं गंध पुसलं गेलं, आत्ता जस्ट आरती केली. आणि आता काय नाही, आता जरा खाली जाऊन राऊंड म्हणते काय खाल्लं तर खाणार, नाही तर नाही. मग काय नाही, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. परत चाय पिते मी चाय लवर आहे. कोण कोण चाय लवर आहे सांगा. आणि इथे बघा आमच्या घरामध्ये चालू आहे न्यूज, दिवसभर न्यूज चालू असते, ह्यांना बघायला लागते न्यूज, वैताग येतो. आता मी चहा पित आहे मस्त पैकी. भेट आपण नंतर. वडापाव खायला आलोय. बघा वडापाव, हा पोरगा बघा वडापाव वडापाव खूप छान लोक. तिथे चेंबूरमध्ये एक वडापाव आला आहे, खूप छान आहे. आणि आम्ही आता तिथे वडापाव खायला आलो. इकडे बघा किती गर्दी आहे मागे. आम्ही आता इकडे वडापाव खाऊन निघालो. आज वडापाव आम्हाला फक्त एवढूसाच वडापाव भेटला. त्या दिवशी असा एवढा मोठा वडापाव होता, असं वाटलं 20 रुपयामध्ये किती मोठा वडापाव. आणि ना तिथला वडापाव ना खूप छान लागतो, खूप छान. आणि ना आता इकडे लाईट नाही, सो मी इकडे व्हिडिओ काढू शकत नाही. आता आम्ही चाललो आहे पुढे म्हणजे असंच राऊंडलाच चाललो आहे. आणि त्याच्यानंतर घरी जाणार, मंदिरामध्ये गेलो तर जाणार आहे, तरच मी व्हिडिओ काढेन. अदरवाईज बाय बाय. आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा चेंबूरचं मार्केट. चेंबूरच्या मार्केटमध्ये गर्दी बघा किती आहे. चेंबूर का मार्केट. आम्हाला काही कामं नाही, आम्ही असंच फिरत असतो. आहे मंदिरामध्ये, आज मंगळवार आहे, सो मंदिरात जातोय. तिथे तर ना चेंबूर साईडला इकडे ना साईबाबांचं मंदिर आहे, तिकडेच आतमध्ये गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे. सो हे बघा शाही संस्थान, इकडे आहे गणपतीचं मंदिर, हे आहे ते गणपतीचं मंदिर. आणि आम्ही फायनली इकडे आलो आहे, इकडे गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहे. सो मी पाया पडते आणि भेटते तुम्हाला. मंदिरात आलो आहे. मंदिरात व्हिडिओ काढणे इज नॉट अलाउड, बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट. आम्ही आताच मंदिरमध्ये जाऊन आलो. आणि मंदिरामध्ये कुठल्या पण मंदिरामध्ये ना असं व्हिडिओ अलाउड नाही आहे. म्हणजे अलाउड असेल की नाही मला माहिती नाही आहे. तिथे तरी मी थोडं असं व्हिडिओ घेतलं. आणि आता काय नाही, आता रिटर्न घरी चाललो आहे. घरी जाऊन जेवायचं, काम करायचं आणि परत उद्या उठून कामाला जायचं. इकडे पण मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे कुठल्या तरी, तिकडे आपण नेक्स्ट टाइम जाऊया. चला भेटू नंतर, बाय. घेण्यासाठी थांबलो आहे इकडे. पॅक लावत आहे पायाला. हाय फ्रेंड्स, घरी आले आहे. आज आमचा कन्सी बघा, स्पेशल गाजरचा हलवा बनवत झाला आहे. आता इकडे भांडी घासायची आहे आणि मी आता भांडी घासणारे आहे. भांडी घासून मी तुम्हाला भेटते, बाय. आमच्या घरात स्पेशल गाजरचा हलवा बनत आहे. रोज काय ना काहीतरी गोड खायची इच्छा असते. आज आमच्या घरात फरमाईश आहे गाजरचा हलवा. त्याच्या मनावर असतं, हा तो कधी पण उठतो आणि गाजर किसतो आणि गाजरचा हलवा. घरी आज ना 31 आहे, आज 30 तारीख आहे, पण आज आमच्या घरात गाजरचा हलवा बनत आहे कारण 31ची पार्टी करत आहे आणि तो आज गाजरचा हलवा बनवत आहे. गाईज आम्ही ते हलव्याची वाट बघतोय आणि आम्हाला कळतंय तो हलवा आमच्यासाठी बनलाच नाहीये. काय बनणार. हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 1 तारीख आणि न्यू इयरचं स्टार्टिंग आहे. लिटरली मेट्रोमध्ये काहीच गर्दी नाही आहे, म्हणून बोललं मी व्हिडिओ काढते. व्हिडिओ नव्हती काढणार, पण मी बोललं जाऊ दे. आज लिटरली काहीच गर्दी नव्हती, मेट्रोमध्ये पण नाही आणि कुठेच नाही, ते पण नाही आहे. आज 1 तारीख सुट्टी पण असू शकते, बट स्टील आय
आय स्वेअर आज मला ना लेट झालं पण आहे ना, मी खूप लवकर आली कारण ना मेट्रोमध्ये पण गर्दी नाही आणि कुठेच गर्दी नाही. आज खूप छान वाटते ट्रॅव्हल करायला. आणि काय नाही, आज 1 तारीख आहे, सो नवीन दिवसाचं मी बोलले एक ब्लॉग टाकते आणि उद्या टाकेल तो. आज मी मठात पण जाणार आहे आणि बाप्पाच्या पण पाया पडायला जाणार आहे. सो असा असेल माझा न्यू इयरचा फर्स्ट डे. आणि मी आता जात आहे ऑफिसला. बाय, नंतर भेटू. पण ना पाऊस पण आलेला आहे इकडे सगळीकडे, म्हणजे ना घाटकोपरला पण, आणि मी इकडे चकालाला उतरली ना तर तिकडे पण पाऊस आहे. बघ, नवीन वर्षाचं काहीतरी नवीन, म्हणजे पाऊस या टायमिंगला येत नाही पण तो आला आहे. तर चला ठीक आहे, मी जाते आता ऑफिसला. बाय, नंतर भेटू. माझी पूजा झाल्यानंतर मी काम करते. मंच मला एवढे आवडते ना, तिथे मी डेली जाते. डेली नाही, एक दिवसाने मला खूप आवडते खूप. कोणाला मंच आवडते नक्की कमेंट करून सांगा. मंच लवर कोण कोण आहे. फ्रेंड्स, तर मी आताच आली आहे घरी आणि मी पूर्ण डेमध्ये ब्लॉग नाही काढला, तुला नंतर काढते. आज जाणार आहे मठात, तर नक्की व्हिडिओ बघत राहा. आता जाऊन मला पहिला काम करायचं आहे. सो माझा अवतार बघू शकता. मी मगासपासून पहिला आल्यावर कुकर लावला, त्यानंतर मग देवाची पूजा केली आणि वाचायचं असतं देवाचं, सो ते केलं आणि फटाफट इकडे डाळ टाकली. आज सिंपल डाळ असते आणि काल केलेली तिखट डाळ केलेली, सो ते पण त्या ब्लॉगमध्ये आहे. सो काय नाही, आज काय आपलं स्पेशल नाही. आणि आता जायचं आहे मठात. आता वाजले आहे 7:30. फटाफट बोललं आवरते आणि जाते मठामध्ये. तर चला आपण भेटू तिकडे. आम्ही चाललो आहे मठामध्ये. आता वाजलेत 8 आणि खूप गर्दी आहे आज इकडे. ट्रॅफिक बघा आज किती गर्दी आहे. गुरुवार आहे आणि आम्ही इकडेच जायचं होतं पण खूप गर्दी आहे. आता पुढे त्या साईडला आहे मठ, तिकडे जातो. गर्दी होती त्या मठामध्ये. आता आम्ही ना इकडे पुढे ना स्वामींचं असं हे तिकडे चाललो आहे. लाईन आहे तिथपर्यंत, लाईन आहे, एवढी लाईन आहे आणि मी एवढ्या लाईनीत उभी आहे. खूप लाईन आहे आणि आम्ही या लाईनीमध्ये उभा आहे आणि हा मंद माझ्यासोबत आहे. आम्ही मठामध्ये आलो आहे. खूप लाईन आहे इथे. आता माहीत नाही कधीपर्यंत टाईम आहे. आम्हाला फर्स्ट टाईम लाईन भेटली आहे एवढी. आज 1 जॅन आहे, सो आणि आज गुरुवार पण आहे, स्वामींसाठी सुद्धा आहे. सो एवढी गर्दी आहे. बघा मग आत्ता माझं दर्शन झालं. मी मगाशी दाखवलं तुम्हाला मठामध्ये किती गर्दी होती. मी आत्ता आली आहे. आता वाजले आहे 9 आणि मी आत्ता जेवणार आहे. जेवायला आहे भाजीच ठेवली नाही, डाळ भात खायचा आहे नुसता. त्यासोबत मला काही तिखट पाहिजे होतं. पण तिखट काय, मिरची कोण खाते. मिरची तळ काय खाऊ कळत नाहीये. कांद्याची भजी आणायला लावणार नाही तर बंटी 10 रुपयाची कांद्याची भजी आहे ना. ए गप्पे, मी खाते. मला काहीतरी तिखट पाहिजे त्यासोबत, पण लगेच आणून दे कांद्याची भजी. खोटारडा मूर्ख नाहीये, खाली सामान शिफ्ट करतात. काय चाललंय यांचं घरामध्ये कळत नाही. मी आता मस्तपैकी डाळ भात खाणार. म्हणजे मी ठरवलंय मी रात्री जेवणार नाही, पण मला आता भूक लागली आणि मला तिखट खायची इच्छा झाली, पण घरामध्ये तिखट अजिबात नाही आहे. आता फक्त मला डाळ भात खावं लागणार आहे आणि मी आता डाळ भात खाते आणि काय नाही नंतर परत आवरते. हे मी मगाशी चेंज केलं नाही कारण मला मठात पण जायचं होतं, मला खूप कंटाळलेला. सो मी बोललं की नंतरच एकदा चेंज करते काम करून. सो काय नाही, व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. सगळ्यांच्या मदतीमुळेच यशस्वी होत असतो. पण ती कल्पनेमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला, काही अडचणी असतील तर तुम्ही थेट माझ्याकडे येऊ शकता. काही स्किन केअर इम्पॉर्टंट आहे. सो मी आता मगाशी बोलली तुम्हाला, मी जाऊन आली मठामध्ये आणि आता फ्रेश झाली आहे फायनली. आणि त्यानंतर काय नाही, आता चेंज केलं, फ्रेश झाली. आता मी जेवणार म्हणजे आता हे झालं आहे. सो मी आता फायनली जेवणार, त्यानंतर माझी भांडी आणि ते सगळं काम ते सगळं करणार आणि काय नाही मग झोपणार. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.